1 कप बारीक रव्यामध्ये 1 कप दही घालून व्यवस्थित मिक्स करायचं. रवा आणि दही व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूयात. यामधील सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे, तर यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकून यामधील गाठी मोडते व्यवस्थित मिक्स करूयात. मिक्स केल्यावर यावर 15 मिनिटं झाकण ठेवूयात. आता एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेऊ. आता केक टिनला किंवा स्टीलच्या डब्याला चमचाभर तेल लावून घेऊ. 15 मिनिटांनंतर रवा व दह्याचं मिश्रण एकदा मिक्स करून यामध्ये 5-6 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबाचा रस व चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूयात. मिक्स केल्यावर यामध्ये लेमन फ्लेवरचं एक इनोचं पॅकेट टाकून त्यावर 1 चमचा पाणी टाकून इनो ॲक्टिव्हेट करूयात व बॅटर मिक्स करून तेल लावलेल्या डब्यात ओतून घेऊयात व उकडलेल्या पाण्यात एक स्टँड ठेवून त्यावर बॅटरचा डबा ठेवून त्यावर झाकण ठेवूयात व मीडियम फ्लेमवर 15 मिनिटे ढोकळा वाफवून घेऊयात. 15 मिनिटांनंतर सुरी टाकून ढोकळा चेक करूयात. सुरी छान क्लीन निघाली आहे म्हणजे आपला रवा ढोकळा छान शिजला आहे. आता गॅस बंद करून डबा बाहेर काढून ढोकळा पूर्ण थंड करूयात व ढोकळा कापून घेऊयात. आता एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये चमचाभर मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने व 5-6 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करूयात. आता ही फोडणी कापून घेतलेल्या ढोकळ्यावर टाकून कोथिंबीर टाकून रवा ढोकळा सर्व्ह करूयात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनल